पाचवावली पोलिसांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमात गोळीबार व प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना अवघ्या 24 तासात अटक केली। शनिचरा मार्केट कमाल चौक येथे जुन्या वादातून फिर्यादीवर बंदूक व चाकूने हल्ला करण्यात आला होता। झटापट्टी दरम्यान बंदुकीची गोळी जमिनीवर लागली। सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही। तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना अटक करून त्यांच्याकडून पिस्तूल, जिवंत काडतूस, चाकू, वाहने व मोबाईलसह 6.06 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 16 तारखेला एक रात्री 2 वाजताच्या दरम्यान घटना घडली होती फायरिंगची शनिचरा मार्केटमध्ये। त्या अनुषंगाने गुन्हा दाखल झाला होता। 2 क्रॉस गुन्हे दाखल झाले होते, 476 आणि 477 नंबरचे। तर 476 नंबरचा जो गुन्हा होता त्यामध्ये अजय चिसखेडे हा फिर्यादी होता आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत तपासादरम्यान माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माननीय सीपी सर, जॉईंट सीपी सर, माननीय नॉर्थ रिजन मॅडम, डीसीपी सर, एसीपी सर यांच्या मार्गदर्शनाखाली जो तपास पथक आहे रणजित माझगावकर PSI आणि त्यांच्या टीमने तपास केला आणि तपासाअंती 5 आरोपी यात अटक करण्यात आलेत आणि तपासादरम्यान एक पिस्तल, एक राऊंड जिवंत काडतूस, एक 4 व्हीलर I-20 आणि 2 2 व्हीलर आणि 4 मोबाईल असा मिळून एक 6,06,000चा मुद्देमाल आतापर्यंत जप्त केलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। वर्चस्वाच्या लढाई संबंधी मुख्यतः हे कारण आहे, कारण दोन्ही जे आहेत, फिर्यादी सुद्धा याचा सुद्धा रेकॉर्ड आहे। आरोपी आहे हा मोकामधनं रिलीज झाला होता आणि जे यात या गुन्ह्यात जे आरोपी आहेत जगदीश गोखले आणि त्याचे साथीदार हे सुद्धा यांचा सुद्धा क्राईम रेकॉर्ड आहे आणि यामध्ये राकेश भुरे, नचिकेत झाडे आणि त्यानंतर मयूर आडतिया, अंकित चावडे आणि चंद्रशेखर पवनीकर असे 5 आरोपी अटक आहे आणि तपास सुरू आहे। चौकशी दरम्यान आणि तपासादरम्यान जे काही आरोपी निष्पन्न होतील त्यांच्यावर कारवाई करण्यात। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बंबडवार यांची रिपोर्ट, नागपूर।